कुठला कर्म पुण्य आहे आणि कुठला पाप याचा निर्णय वेदांवर आधारित असतो। याच कर्मांच्या फळामुळे दुःखाच्या रूपात नरकासारखे आणि सुखाच्या रूपात स्वर्गासारखे जीवन मिळते। कारण वेदांच्या पवित्र आणि शाश्वत आधारावरच सर्व जीवांना त्यांच्या चांगल्या वाईट कर्मांचे योग्य फळ मिळते। म्हणूनच या विशाल सृष्टीच्या अगदी आरंभीच परमेश्वर मानवाच्या कल्याणासाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी त्यांना वेदांचे गहन आणि अमूल्य ज्ञान प्रदान करतो। जसा उपकरणांचा योग्य वापर कसा करावा हे सांगण्यासाठी त्यांचे निर्माता युजर मॅन्युअल सोबत देतात, तसंच सृष्टीच्या प्रारंभातही होतं। परमपिता परमेश्वराने जेव्हा माणसाची निर्मिती केली तेव्हा माणूस कसा जगावा हे सांगण्यासाठी वेदांचे ज्ञानही दिले। म्हणजेच वेद हे माणसाचं युजर मॅन्युअल आहे आणि वेद वाचन हा प्रत्येक माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे। म्हणूनच सर्व माणसांचा धर्म एकच आहे आणि वेद हेच सर्व धर्मांचं मूळ स्रोत आहेत। अध्यात्म, ओतप्रोत जीवन, सत्य, धैर्य, इंद्रिय नियंत्रण, स्वाध्याय, अप्रमाद, कर्तव्यपरायणता, शुचिता, तपस्या, साधना, क्षमा, अक्रोध, संतोष, अपरिग्रह, परोपकार, दया, उदारता, न्याय, पर्यावरण संरक्षण हे असे गुणधर्म आहेत जे धर्माचे शाश्वत भाग आहेत आणि हेच माणसाला दानवपणापासून वाचवून मानव म्हणून टिकवून ठेवतात। याच धार्मिक गुणांमुळेच एक आरोग्यदायी समाज आणि विशाल, शक्तिशाली राष्ट्राची स्थापना होऊ शकते। ज्ञान, कर्म, उपासना आणि विज्ञान हे वेदांचे प्रमुख विषय आहेत, ज्यांच्याद्वारे माणसांसाठी उपयुक्त औषध विज्ञान, शरीर विज्ञान, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अध्यात्म विज्ञान, सृष्टी विज्ञान इत्यादींचा प्रतिपादन करण्यात आला आहे। ईश्वराने सृष्टीच्या प्रारंभात सर्वप्रथम 4 ऋषींना वेदांचे ज्ञान दिले। त्या 4 ऋषींनी इतर मानवांमध्ये विज्ञानाचा प्रसार केला। खूप काळ वेद फक्त श्रुतीच्या स्वरूपातच होते आणि आर्यावर्ताच्या भूमीतून संपूर्ण जगात वैदिक धर्माचा प्रसार होत राहिला। कालांतराने वेदांना भोजपत्र, तारपत्र इत्यादी पांडुलिपींमध्ये लिपिबद्ध करण्यात आले। मुद्रणाची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर वेदांची छपाई कागदावर होऊ लागली। महाभारताच्या विनाशकारी युद्धानंतर वेदविद्या लुप्त होऊ लागली। सामान्य जनता आणि महिलांना वेद वाचण्याचा अधिकार नाकारण्यात आला। वेदांची अनुपस्थिती असल्याने अनेक अवैदिक, कुप्रथा, ग्रंथ आणि मतांचा सर्वत्र प्रसार होऊ लागला। कधी काळी जगावर राज्य करणारा आर्यावर्त स्वतःच गुलामीच्या साखळ्यांमध्ये अडकला। सत्य, सनातन वैदिक संस्कृती असहायपणे आपला निश्चित अंत समोर पाहत होती। या घनदाट अंधार आणि निराशेच्या दीर्घ काळानंतर अखेर महर्षी देव दयानंद यांचा उदय झाला। महर्षी दयानंद यांनी वेदांची सर्वोच्चता जाहीर करत अवैदिक, कुप्रथा, ग्रंथ आणि मतांचा कठोर खंडन केला आणि वेदांकडे परतण्याचे आवाहन केले। जगातील प्रत्येक माणसापर्यंत वेदांचे ज्ञान पोहोचवण्यासाठी आर्य समाजाची स्थापना करण्यात आली। आर्यांच्या पुरुषार्थामुळे वेदांचे मुद्रण सुरू झाले, ज्यामुळे वेद सर्वसामान्यांना उपलब्ध झाले। स्त्रिया आणि दलितांसह प्रत्येक माणसाला वेद वाचण्याचा पुन्हा अधिकार मिळाला। आज माहिती क्रांतीचे युग आहे। अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रत्येक व्यक्तीपर्यंत वेद पोहोचवण्याच्या मोहिमेला बळ मिळू शकते।
यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने वेदांचे डिजिटलीकरण करण्यासाठी आणि त्याची सादरीकरण करण्यासाठी एका डिजिटल मंचाची आवश्यकता होती. युगप्रवर्तक महर्षी दयानंद सरस्वती यांचे अनन्य भक्त श्री धर्मपाल आर्य यांनी या महान पवित्र कार्याची पूर्णता साधण्याचा संकल्प केला. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे वेदांसाठी अत्याधुनिक वेब पोर्टल विकसित करण्यात आले. या पोर्टलमध्ये 4ही वेदांचे डिजिटलीकृत मंत्र आणि विविध भाषांमध्ये त्यांची डिजिटलीकृत भाषांतरे उपलब्ध करून दिली जात आहे. वेद मंत्रांचे योग्य उच्चारण ऐकण्यासाठी ऑडिओ देखील उपलब्ध करून दिले जात आहे. होता रामरत्न. इतकेच नव्हे, वेदांमध्ये लिपिबद्ध असलेल्या लाखो शब्दांपैकी कोणताही विशिष्ट शब्द सहज शोधता यावा यासाठी या पोर्टलमध्ये वैदिक सर्च इंजिनची उपयुक्त सुविधा दिली आहे. प्रत्येक देवता, ऋषी, छंद किंवा स्वराशी संबंधित मंत्र देखील फक्त एका क्लिकवर शोधता येऊ शकतात. हे सांगण्याची गरज नाही की या पोर्टलचा महान उद्देश म्हणजे पृथ्वीवरील प्रत्येक माणसापर्यंत विज्ञान पोहोचवणे आहे. गैरहिंदी भाषिक लोकांनाही विज्ञानाचा लाभ मिळावा म्हणून हिंदी सोबतच हे पोर्टल इंग्रजी भाषेतही तयार करण्यात आले आहे. आपण या पोर्टलबद्दल आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांसह जास्तीत जास्त लोकांना सांगा आणि वेद प्रचाराच्या या महायज्ञात आपलीही आहुती नक्की द्या.